Hello, my name is Rashmi Rathir. हॅलो, माझं नाव रश्मी दातीर आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. तर अल्कोहोल, फिनॉल अँड इथर मध्ये पहिला जो आपला पहिला पार्ट असेल तो असेल अल्कोहोल. तर अल्कोहोल काय, त्याचं नॉमेनक्लेचर कसं होणार, त्याचं क्लासिफिकेशन काय होणार, या सर्व गोष्टी आपण आज आपल्या टॉपिक मध्ये बघणार आहे. तर अल्कोहोल, इन अल्कोहोल द फंक्शनल ग्रुप इज OH. बरोबर ना? अल्कोहोल मध्ये कुठला फंक्शनल ग्रुप असतो? OH ग्रुप. ओके. अल्कोहोल कसा फॉर्म होतो, म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. तर फर्स्ट स्टार्टिंग अल्कोहोल इज फॉर्म बाय अल्केन. तर अल्केनचा फॉर्म्युला काय असणार? अल्केनचा फॉर्म्युला असणार RH. RH म्हणजे काय? अल्केन. R म्हणजे अल्काइल ग्रुप, H म्हणजे हायड्रोजन. तर अल्केन पासून आपण फॉर्म करणार आहे अल्कोहोल. तर हायड्रोजनला मायनस करायचं आणि प्लस OH. OH मीन्स हायड्रॉक्सिल ग्रुप. तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम अल्केन with hydroxyl group, that is called as a ROH, and this is called as a alcohol. कळलं? कशापासून अल्कोहोल फॉर्म होत आहे? अल्केन पासून. अल्केन इज अ हायड्रोकार्बन containing carbon and hydrogen. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन विथ हायड्रोक्सिल ग्रुप. हायड्रोक्सिल ग्रुप म्हणजे काय होणार? OH ग्रुप. तर काय फॉर्म होणार? अल्कोहोल. क्लिअर? नेक्स्ट टॉपिक आपण घेणार आहे यामध्ये क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन, अल्कोहोलला आपण वेगवेगळ्या पार्ट मध्ये क्लासिफाईड करतो. जसं की पहिला पार्ट मोनोहायड्रिक अल्कोहोल. नावावरूनच कळत आहे की काय होतं मोनोहायड्रिक. मोनो म्हणजे वन. क्लिअर? मोनो म्हणजे वन. दी अल्कोहोल विच कंटेन ओनली वन OH ग्रुप. ओनली वन OH ग्रुप. असे अल्कोहोल ज्यामध्ये एकच OH ग्रुप असतो त्याला म्हणतात मोनोहायड्रिक अल्कोहोल. जसं की एक्झाम्पल CH3OH. CH3OH. What is the name of this compound? This is called as a methanol. मिथेनॉल मध्ये किती OH ग्रुप दिसतात? एकच OH ग्रुप आहे. म्हणजे काय होणार ते? मोनोहायड्रिक अल्कोहोल. सेकंड एक्झाम्पल CH3 CH2OH. Two carbon atom, that's why this is called as the ethanol. The suffix for alcohol is ol. कळलं ना? म्हणजे काय होणार? इथेनॉल. इथेनॉल मध्ये किती OH ग्रुप दिसतात? एकच OH ग्रुप दिसतात. म्हणजे दिस इज कॉल्ड ऍज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल. फर्स्ट क्लिअर? समजलं? मोनोहायड्रिक अल्कोहोल. Now OH group is attached to the primary carbon atom. So this is called as a primary alcohol. म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये हा जो अल्कोहोल आहे हा कुठला आहे? प्रायमरी अल्कोहोल. जर मी एक्झाम्पल घेणार CH3 CHOH CH3, यामध्ये सुद्धा एकच OH ग्रुप दिसतोय. म्हणजे हा सुद्धा मोनोहायड्रिक अल्कोहोलच आहे. पण या OH ग्रुप अटॅच टू दी सेकंडरी कार्बन ऍटम. म्हणजे सेकंडरी कार्बन ऍटमला अटॅच होणार आहे. दिस इज द सेकंडरी अल्कोहोल. तो मोनोहायड्रिक अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल. क्लिअर? नेक्स्ट इज कॉल्ड ऍज पॉलीहायड्रिक अल्कोहोल. नावावरूनच कळतंय की काय होतं पॉलीहायड्रिक अल्कोहोल. So what is meant by polyhydric alcohol? The alcohol which contain more than one OH group. More than one OH group. एकापेक्षा जास्त OH ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतात? पॉलीहायड्रिक अल्कोहोल. आता पॉलीहायड्रिक अल्कोहोलला आपण अगेन क्लासिफाईड करू शकतो, या पुन्हा आपण क्लासिफाईड करू शकतो. जसं की डायहायड्रिक अल्कोहोल अँड ट्रायहायड्रिक अल्कोहोल. तर पॉलीहायड्रिक अल्कोहोल, पॉली म्हणजे मेनी, पॉलीहायड्रिक अल्कोहोल.
द फर्स्ट इज डायहायड्रिक. डायचा अर्थ काय असतो? डाय म्हणजे दोन आणि एक असतो ट्रायहायड्रिक अल्कोहोल. व्हॉट इज मीन बाय डायहायड्रिक अल्कोहोल? नावावरनं कळताय. डाय म्हणजे किती? दोन. ट्राय म्हणजे किती? तीन. Trihydric alcohol means the alcohol which contain two OH group. बघा CH2OH आणि CH2OH. काय नाव असणार याचं? नॉमेनक्लेचर कसं करणार आपण? ते असणार इथेन 1,2 डायओल आणि कॉमन नेम काय असणार याचं? इथायलिन ग्लायकॉल. इथायलिन ग्लायकॉल. इन दिस अल्कोहोल, कुठल्या अल्कोहोल मध्ये? इथायलिन ग्लायकॉल. या इथेन 1,2 डायल मध्ये किती OH ग्रुप दिसतात आपल्याला? दोन OH ग्रुप. तर त्याला काय म्हणणार? डायहायड्रिक अल्कोहोल. द अल्कोहोल विच कंटेन 2 OH ग्रुप इज कॉल्ड ॲज अ डायहायड्रिक अल्कोहोल. नेक्स्ट अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. ट्राय म्हणजे किती? तीन. म्हणजे किती OH ग्रुप असणार? तीन OH ग्रुप असणार. तर एक्झाम्पल काय घेणार आपण? CH2OH या CHOH आणि CH2OH. काय नाव असणार याचं? प्रोपेन. हाऊ मेनी कार्बन ॲटम? तीन. तर तीन म्हणजे प्रोपेन. नंबरिंग करूया आपण इथली. काय काय होणार? 1, 2, 3. जर तीन असणार तर आपण काय लावणार याला? ट्राय. आणि काय होणार? ही ओल. तर प्रोपेन 1, 2, 3 ट्रायोल. याला कॉमन नेम काय म्हणतात? ग्लिसरॉल. जे आपण घरी यूज करतो ना, ग्लिसरॉल या ग्लिसरीन, त्याला म्हणतात ट्रायहायड्रिक अल्कोहोल. क्लिअर? वन मोर एक्झाम्पल इज अ हेक्साहायड्रिक अल्कोहोल. In hexahydric alcohol, that is how many OH group is there? 6 OH group is there. Clear? समजलं क्लासिफिकेशन? तर हे होतं अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. कशामध्ये क्लासिफाईड केलं आपण त्याला? फर्स्ट मोनोहायड्रिक अँड पॉलिहायड्रिक. पॉलिहायड्रिक पुन्हा क्लासिफाय केला आपण डायहायड्रिक अँड ट्रायहायड्रिक मध्ये. क्लिअर? कळलं?